आज लोकायला कसं झालंय, लोक आपल्या स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत, पण दुसऱ्याच्या सुखात लोक काय आहेत आजकाल दुःखी आहेत. अरे आजकाल लोक आपल्या स्वतःच्या दुःखामध्ये दुःखी नाहीत, पण लोक काय दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी आहेत. तुम्ही आम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं सुख मानतो, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही दुःखी आहेत. तुम्ही आम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं सुख मानतो, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही दुःखी आहेत. आणि आमचे संत महात्मे दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख मानतात, त्याच्यामुळे आमचे संत महात्मे सुखी असतात. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा ज्या दिवशी दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख मानायला शिकता, ज्या दिवशी तुम्ही आम्ही सुद्धा दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख मानायला शिकता, त्या दिवशी तुम्ही आम्ही सुद्धा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण माणसाची आजकाल वृत्ती बरोबर राहिली नाही महाराज. लोकांची वृत्ती किती बिघडली सांगू का? आता विषय निघाला म्हणून सांगतो गुरुजी, लोकांची वृत्ती किती बिघडली. तर आपल्याला राहायला घर नाहीये, अरे आपल्याला राहायला घर नाहीये याचं लोकायला तिळ मात्र दुःख नाहीये मायबाप, पण शेजाऱ्यानं कसं चांगलं घर बांधलं याचं लोकायला दुःख आहे. अरे आपला मुलगा दारुड्या निघाला, आपला मुलगा पिणारा निघाला, ह्याचं लोकायला तिळ मात्र दुःख नाहीये मायबाप, पण शेजाऱ्याचा मुलगा कसा चांगला निघाला ह्याचं लोकायला दुःख आहे. अरे एखाद्याचा मुलगा गरीब परिस्थितीतून शिकला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, त्याच्याविषयी आपण आपल्या मनात पॉझिटिव्ह भाव ठेवला पाहिजे. बाबा त्याच्या बाप दाद्याची गरीब परिस्थिती होती, अरे गरीब परिस्थितीतून तो मुलगा शिकला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, त्याच्याविषयी आपण आपल्या मनात पॉझिटिव्ह भाव ठेवला पाहिजे. पण लोकांची वृत्ती बरोबर राहिली नाही डॉक्टर साहेब. लोकांची वृत्ती किती बिघडली सांग का? अहो शेजाऱ्यानं जर गाडी घेतली तर लोक हसायला सुद्धा तयार नाहीत गुरुजी. त्याला म्हणलं तुमच्या शेजाऱ्यानं, रामभाऊ तुमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली, म्हणला महाराज त्यानं हप्त्यानं घेतली. अरे पण घेतली ना, एखाद्यानं भरपूर हुंडा दिला, हुंडा देत असते ना तुमच्या इकडे, एखाद्यानं भरपूर हुंडा दिला, लग्न सुद्धा मोठं धाट केलं डॉक्टर साहेब, त्याला लोक काय म्हणतात, पोरीत काहीतरी खोडा असेल. बरं एखाद्यानं हुंडा दिला नाही, लॉकडाऊन मधल्यावानी लग्न केलं, त्याला लोक काय म्हणतात, त्या दोघाचा काहीतरी कुटाणा असेल. अरे पण तू गप ना. म्हणून जोपर्यंत तुम्हाला आम्हाला समोरच्या व्यक्तीचं चांगलं झालेलं ते होत नाही, तोपर्यंत भगवान तुमचं आमचं चांगलं करणार नाही. म्हणून एखाद्या माणसाचं जर तुमच्या आमच्याच्यानं चांगलं होत नसेल मायबाप, अरे एखाद्या माणसाचं जर तुमच्या आमच्याच्यानं चांगलं होत नसेल नका करू, पण कधीच कोणाचं वाईट करू नका, त्या दिवशी तुमचं आमचं झाल्याशिवाय राहणं टाळी 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 वाजवा मायबाप. हा हा किसी का मत करना, अन पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. म्हणून माणसाचं कर्म चांगलं असलं पाहिजे महाराज. माणसाचं कर्म किती चांगलं असावं, पण आजकाल लोकांचं कर्म चांगलं राहिलं नाही. विठाला म्हणून मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, अरे माणूस किती दिवस जीवन जगला हे महत्वाचं नसते मायबाप, तो कसा जीवन जगला हे महत्वाचं असते. अरे वयाच्या 16व्या वर्षी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती. वयाच्या 16व्या वर्षी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती. वयाच्या 14व्या वर्षी आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांना बुद्धभूषिक नावाचा संस्कृत मधून ग्रंथ लिहिला. अरे 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले, पण आमच्या चिमुकल्या मुक्ताबाईचा अधिकार कळल्याच्या नंतर चांगदेव महाराजाला सुद्धा म्हणावं लागलं, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून माणूस किती दिवस जीवन जगला हे महत्वाचं नसते मायबाप, तो कसा जीवन जगला हे महत्वाचं असते. अरे जिंदगी का क्या पता कल ही मौत आ जाए, जिंदगी का क्या पता कल ही मौत आ जाए, हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते कि जो औरों के काम आए. विठाला आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं बलिदान दिलं. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगायलो, अरे माणूस किती दिवस जीवन जगला हे महत्वाचं नसते मायबाप, तो कसा जीवन जगला हे महत्वाचं असते. ज्या दिवशी तुम्ही आम्ही जन्माला आलो होतो, त्या दिवशी तुम्ही आम्ही रडत रडत जन्माला आलो होतो, आणि तुमचा आमच्या जन्माल्याचा आनंद तुमच्या आमच्या घरचे लोक साजरे करत होते. पण जीवन जगत असताना असं जगा
अरे या जगाचा निरोप घेत असताना तुम्ही आम्ही माता हसत हसत निघून गेलो पाहिजे आणि या जगानं तुमची आमची आठवण काढून रडाव हे तुका म्हणे उत्तम चिवरे कीर्ती मागे. अरे ज्या दिवशी तुम्ही आम्ही जन्माला आलो होतो त्या दिवशी तुम्ही आम्ही रडत रडत जन्माला आलो होतो आणि तुमचा आमचा जन्मल्याचा आनंद तुमचे आमचे घरचे लोक साजरे करत होते. पण जीवन जगत असताना असं जगा या जगाचा निरोप घेत असताना तुम्ही आम्ही माता हसत हसत निघून गेलो पाहिजे मायबाप आणि या जगानं तुमच्या आमची आठवण काढून रडाव हे कर्म माणसाला या जन्मामध्ये येऊन करायचं असते. अरे तुम्ही आम्ही मेल्याच्या नंतर तुमची आमची बायको सुद्धा रडना महाराज ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य मोठं कोणतं असते. एखाद्या माणसाच्या कपाळाचा गंध बघा आणि त्याच्या बायकोला म्हणाव ताई अहो तुमचे मालक काय चांगला गंध लावतात, तुमचे मालक काय चांगला गंध लावतात. ते म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधाकडे जाऊच नका, तुम्ही त्याच्या गंधाकडे जाऊच नका. ते रोज कीर्तनाला जातात आणि रोज कीर्तनाला गेल्याच्या नंतर नवीन एक चपलाचा जोड घरी आणल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही त्याच्या गंधाकडे जाऊच नका. अहो तुम्ही आम्ही मेल्याच्या नंतर तुमची आमची बायको सुद्धा रडना महाराज याच्यापेक्षा दुर्भाग्य मोठं कोणतं असते. जाऊ द्या तुम्ही आम्ही मेल्याच्या नंतर तुमची आमची बायको रडन, तुमचे आमचे लेकर बाळ रडतेन, भाऊकी लढन, गाव लढन, तालुका लढन, जिल्हा लढन, याच्यात काय नवल आहे. पण तुम्ही आम्ही मेल्याच्या नंतर ज्या वेळेला दुश्मनाला कळन त्यावेळेस दुश्मनानं सुद्धा ढसा रडाव हे कर्म माणसाला या जन्मामध्ये येऊन करायचं असते. अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची निधनाची वार्ता ज्यावेळेस औरंगजेबच्या कानावर गेली आणि औरंगजेब आपले दोन्ही गुडघे टेकून जमिनीवर बसला आणि आपल्या भगवंताला परमेश्वराला विनंती करू लागला, देवा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना और तो की हिफाजत करने वाला नेक बंदा तेरे पास आ रहा है. हे कर्म माणसाला या जन्मामध्ये येऊन करायचं असते. म्हणून केलेल्या कर्माची परतफेडणी करण्याकरता तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागत असते महाराज. ज्यावेळेस आमचे श्रीरामचंद्र प्रभूजी वनवासाला निघाले, माता कैकेयीच्या आणि पिता दशरथ राजाच्या आज्ञेवरून आमच्या श्रीरामचंद्र प्रभूजीला 14 वर्षाचा वनवास झाला. आमचे श्रीरामचंद्र प्रभूजी वनवासाला निघाले आणि वनवासाला निघाल्याच्या नंतर लक्ष्मणजीनं श्रीरामचंद्र प्रभूजीला प्रश्न केला, देवा अहो जन्म देणाऱ्या मायबापानंच आपल्याला घराच्या बाहेर काढलं, जन्म देणाऱ्या मायबापानंच आपल्याला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. अहो उद्या आपला राज्याभिषेक सोहळा आहे आणि आदल्या दिवशी आपल्याला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. त्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभूजी लक्ष्मणजीला म्हणू लागले, लक्ष्मणा अरे ज्या अर्थी जन्म देणाऱ्या मायबापानंच आपल्याला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं त्या अर्थी आपल्या मायबापाचा काही दोष नाही, हे आपलं कर्म आहे आणि कर्म हे प्रत्येक जणाला भोगावं लागत असतं. केले कर्म झाले
हरपलतीता मुखी गाता हरी मुखी गाता हरपलतीता हरी मुखी गाता हरपलतीता हरी मुखी गाता हरपलतीता हरी मुखी गाता केले कर्म झाले तिची भोग आले आणि उपजले मेले ऐशी किती विठाला म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हेची दान देगा देवा आणि तुझा विसरण वा वा तुझ्या नामाचा कधी आम्हाला विसर पडू नये विसर पडल्याच्या नंतर काय होत असते तर विसरली तया विसरली विसरली तया हे विसरली तया थोर झाली आणि हे विसरली तया थोर झाली आणि हे चुकत नकारी चुकत नकारी दौरणे चुकत नकारी तया थोर झाली विसरली थोर झाली विसरली तया थोर झाली हानी आणि पचतीन खानी 84च्या म्हणून त्या देवाच्या नावाचा कधी माणसाला विसर पडला नाही पाहिजे मग सारखं त्या भगवंताचं कोण नाव घेतलं एक दृष्टांत सांगतून कीर्तन शिवेला पूर्ण विराम देतो पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रुक्माईचं भजन करू सगळेजण आपले दोन्ही हात असे वरी करा जेवढ्याला 2-2 हात आहेत तेवढे सगळेजण आपले दोन्ही हात वरी करा एक बसतो भजन म्हणून तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हे तुले हरी का नाम टाळी 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 वाजवा मारत रहा तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी काना अलपान ओ पांडुरंगा टाळी टाळी वाजवा मारत रहा हात वरी करा जरा टाळी वाजवा हे पांडुरंगा 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 टाळी 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 रहा हरी पांडुरंगा वरी करा दोन्ही हाताने पांडुरंगा तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी काना विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा ढोका हा खबरदारी विठ्ठल श्रीनाथ देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की बाबा 750 वर्षापूर्वी आमच्या गंगाखेड तालुक्यातील एक मुलगी पंढरपूरला गेली आणि अख्ख्या पंढरपुरानं त्या पोरीची निंदा केली त्या पोरीचं नाव होतं संत जनाबाई माता आणि भक्त सुद्धा त्यालाच म्हणतात मायबाप की जो भक्त कधीच भगवंतापासून विभक्त होत नाही आमच्या जनाबाईला देवाशिवाय दुसरं काही आवडत नव्हतं म्हणून जगाचा मालक आमच्या संत जनाबाई मातेचे काम करत होता झाड लोट करी जणी आणि केर भरी चक्रपाणी एक दिवस रात्रीचे 1:30 वाजले आणि अचानक आमच्या भगवंताला आमच्या संत जनाबाई मातेची आठवण झाली जगाच्या मालकानं विटेवरून खाली उडी मारली आणि जगाचा मालक आमच्या संत जनाबाई मातेच्या झोपडीमध्ये गेला जनाबाई झोपल्या होत्या जनाबाईच्या उशाखाली जगाच्या मालकानं हात घातला जना
अगं पाटचे 1:30 वाजलेत, दळण दळायची वेळ झाली. आणि उठ म्हणून आमच्या जनाबाई माता झोपीतून उठतात. तोपर्यंत जगाच्या मालकानं सडा टाकला, सारवण केलं, जे दळण दळायचंय ते दळण आणून ठेवलं. आणि आमच्या संत जनाबाई माता मस्त सासूबाईवानी उठल्या आणि जगाच्या मालका संग दळण दळू लागल्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, दळण दळू लागल्या. आणि दळण दळता 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 अचानक भगवंताच्या काहीतरी लक्षात येतंय. जगाचा मालक जात थांबवतय, आमच्या जनाबाईकडे बघतय. जगाच्या मालकाचं अंतकरण भरून येतंय आणि जगाचा मालक आमच्या संत जनाबाईला म्हणते, जना तुला मला काय मागायचंय का ग? त्यावेळेस आमची संत जनाबाई म्हणते, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे आणि तुझ्या कृपेने मला विठ्ठला काहीच नाही उणे. आणि दळण दळता 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 टाइम कुठं निघून जाते डॉक्टर साहेब जगाच्या मालकाच्या लक्षात येत नाही. जगाचा मालक असा घडीकडे बघत आहे तर 10:42 झालेली असते. देवाला वाटतंय आपला टाइम आता झालेला आहे. देव गडबडीनं निघतात. पण देव आपले अलंकार आमच्या जनाबाईच्या घरी विसरतात आणि जनाबाईची फाटकी वाकळ घेतात आणि विटेवर जाऊन उभं टाकतात. पहाटे 4 वाजतात. अनंत शास्त्री जगाच्या मालकाचं दरवाजा उघडतात. तर अनंत शास्त्रीला जगाच्या मालकाची मूर्ती दिसती, पण जगाच्या मालकाच्या अंगावरले अलंकार मात्र दिसत नाहीत. आणि सगळ्या पंढरपुरामध्ये एकच बातमी पसरती, चोरी झाली, महाद्वारामध्ये चोरी झाली. अरे जगाच्या मालकाचे कोणतरी अलंकार चोरले. आणि तपास सुरू होतय आणि तपासांती असं लक्षात येतंय की देवाच्या पायथ्याला एक फाटकी वाकळ पडलेली असते. ती वाकळ घेऊन सगळेजण आमच्या संत जनाबाई मातेच्या घरी येतात. आमच्या जनाबाईच्या घराची तपासणी करतात. आमची जनाबाई सांगत असते, मी चोरी केली नाही. पण सगळ्या गावापुढे एकटा हरिभक्त परायण महाराज काय करणार आहे? आमच्या जनाबाईच्या घरी जगाच्या मालकाचे अलंकार मिळतात आणि आमच्या जनाबाईवर सगळेजण चोरीचा आर घालतात. अरे बघा, ही जनाबाई किती भगवंताची भक्ती करीत होती आणि या जनाबाईने जगाच्या मालकाचे काय केले? अलंकार चोरले. आमच्या जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं जातंय. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रवला जातंय. मायबाप आमच्या जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणण्यात येतंय. आणि त्यावेळेस आमची जनाबाई माता जगाच्या मालकाला प्रश्न विचारते, देवा अरे आतापर्यंत असं ऐकलं होतं की भक्तावर संकट पडल्याच्या नंतर तू धावून येत असतोस म्हण. द्रौपदी मातेवर संकट पडलं त्यावेळेस तू धावून गेलास. अरे भक्त प्रल्हादावर संकट पडलं त्यावेळेस तू धावून गेलास. पांडवावर संकट पडलं त्यावेळेस तू धावून गेलास. अरे माझ्यावर एवढं संकट आलंय, माझ्यावर एवढा चोरीचा आळ आलाय, तू का धावून येत नाहीस? आमची जनाबाई माता जगाच्या मालकाला प्रश्न करू लागली. धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार, प्रश्न विचारू लागली. धुंद झाला तुझा दरबार, चोरट्याचा बहुमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. आमची जनाबाई माता जगाच्या मालकाला प्रार्थना करू लागली. असा कारे पांडुरंगा केला सकावा, अलंकार विसरून गेला तो देवा. वाकळ नेलीस तू आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दास जणीच्या घरात. दळण दळीते सख्या श्री हरीच्या, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा बघते. सूळ देखता नयने, सुळाचे ते झाले पाने, त्याच्यातून भगवंताची मूर्ती प्रगट होते. जगाचा मालक आमच्या संत जनाबाई मातेला आलिंगन देतय आणि जगाचा मालक म्हणते, जना तुला असं वाटतंय का ग
की खरंच तुझ्यावर काही संकट यावं आणि मी धावून येऊ नये म्हणून. आणि जे लोक आमच्या जनाबाईची निंदा करू लागले, आमच्या जनाबाईचा अधिकार कळाल्याच्या नंतर ते सगळे लोक आमच्या जनाबाई मातेची स्तुती करू लागले आणि जनाबाईला म्हणू लागले, जनामाय हा अधिकार तुम्हाला का प्राप्त झाला? तेव्हा जनाबाई सांगू लागली, जनी म्हणे जोडी झाली विठोबाची आणि दासी नामयाची, मी दासी नामयाची म्हणून या. मी नामदेवरायाला शरण गेले आणि मी नामदेवरायाला शरण गेल्याच्या नंतर मी नामदेवरायाला शरण गेले आणि मी माझ्या जीवनामध्ये मला देवाचा कधी काय झाला नाही, विसर पडला नाही. म्हणून हेची दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. आतापर्यंत आपण अभंगाचं पहिलं चरण बघितलंय. आता कधी जर टाइम मिळाला तर दुसरं तिसरं चौथं चरण अभंगाचं सोडवण्याचा प्रयत्न करू. झालेली कीर्तन रूपी सेवा ब्रह्मीभू श्री संत मोतीराम महाराज, गुरुनाम गुरु मारुतराव महाराज, श्री संत जनाबाई माता, तसेच माझे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण आदरणीय अच्युत महाराज दस्तापूरकर महाराजांच्या चरणावर कीर्तन सेवा महाराजांच्या चरणावर कीर्तन सेवा अर्पण करतो. कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. जाता जाता एवढंच सांगून जाईन मायबाप, अरे जगायचं असेल तर देशासाठी जगा आणि मरायचं असेल तर देशासाठी मरा. जगायचं असेल तर देशासाठी जगा आणि मरायचं असेल तर देशासाठी मरा. अरे पोरीसाठी काय मरतो नालाय का, देशासाठी मर, नाव तरी निघल तुझं. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, लोग जमीन में भी नहीं मिलेंगे दफनाने के लिए, मरना है तो देश के लिए मरो मेरे यारो, हसीना भी पट्टा फाड़ कर देगी तुम्हारे कफन के लिए. म्हणून ज्याला प्रेम नावाची व्याख्या कळत नाही, तुम्ही आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. मायबापानं शाळेचा खर्च करायचा, मायबापानं कॉलेजचा खर्च करायचा आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर पोरग टेटस ठुतय, माय लाईफ इज माय जानू. आर तुझी जानू डबल सिमचा मोबाईल वापरते, तुझ्याकडे फक्त एकच नंबर आहे. याच्या अगोदरचे दोघं जण बॅलेन्स टाकू गेले, तो हा तिसरा नंबर आहे. म्हणून ज्याला प्रेम नावाची व्याख्या कळत नाही, तुम्ही आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. एका पोराने एका पोरीला मेसेज केला, गुरुजी हसत चिंत हसू पाठव, रडत चिंत हसू पाठव, झोपीत चिंत स्वप्न पाठव, जागी चिंत शुभेच्छा पाठव. ती पोरगी त्याच्यापेक्षा सुद्धा पुढडी होती. ती पोरगी काय म्हणली माहिती का, ती पोरगी म्हणली भांडे घासायले खरकट पाठवू. ज्याला प्रेम नावाची व्याख्या कळत नाही, तुम्ही आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. मायबापावर प्रेम केलं पाहिजे, देवावर प्रेम केलं पाहिजे, देशावर प्रेम केलं पाहिजे, आपल्या धर्मावर प्रेम केलं पाहिजे. म्हणून हिंदू तो नाहीये जो फक्त आपल्या गाडीवर हिंदू नावाची स्टिकर लावतो. अरे हिंदू हो तो हिंदू बनना सीखो, हिंदू हो तो हिंदू बनना सीखो. कंधे से ऊंची छाती नहीं होती और धर्म से बढ़कर कोई जाती नहीं होती. म्हणून जातीवादी बनलं नाही पाहिजे महाराज तर म्हणून जातीवादी बनलं नाही पाहिजे महाराज तर माणसाला धर्मवादी बनलं पाहिजे. अरे आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की ज्या धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या धर्मामध्ये परस्त्रीला सुद्धा आईचा दर्जा दिला जातोय. अरे ज्या धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या धर्मामध्ये गाईला सुद्धा आईचा दर्जा दिला जाते. ज्या धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या धर्मामध्ये आपल्या जिभेच्या चवीसाठी निष्पाप प्राण्याची हत्या करायला शिकवली जात नाही. म्हणून आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगायला शिका, आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगायला शिकलं पाहिजे. पण आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका करण्यासारखी गोष्ट आहे डॉक्टर साहेब. आपण ज्या गावात राहतो, आपण ज्या गल्लीत राहतो, त्या गल्लीत जर इतर धर्मीय एखादा माणूस राहत असेल तर तो माणूस आपल्या घराच्या स्लॅबवर आपल्या समाजाचा झेंडा लावल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या हिंदू धर्मातल्या पोरायला कपाळावर भगवा टिळा लावायची सुद्धा लाज वाटते. अरे आपल्या हिंदू धर्मातल्या पोरायला कपाळावर भगवा टिळा लावायची सुद्धा लाज वाटते. म्हणून हिंदू तो नाहीये जो फक्त आपल्या गाडीवर हिंदू नावाची स्टिकर लावतो. अरे हिंदू तो नाहीये जो फक्त आपल्या गाडीवर हिंदू नावाची स्टिकर लावतो. खरा तर हिंदू तो आहे जो आपल्या हिंदू धर्माचे संस्कार आणि विचार पाळतो. म्हणून संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये संततीकडे दुर्लक्ष होता कामा नये. अहो तुमच्या आमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत आणि आपले लेकरं जर नालायक निघाले तर ते कोट्यावधी रुपये पार व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपल्या लेकराला टाळकरी बनवा, माळकरी बनवा, वारकरी बनवा, ही सध्या काळाची काय गरज आहे. आपल्याला लेकराला निर्व्यसनी बनवणं ही सध्या काळाची गरज आहे. आपल्या लेकरावर चांगले संस्कार लावणं ही सुद्धा काय काळाची गरज आहे. नाही तर आता संस्कार शून्य माणसं झाले. एका गावाला गुरुजी मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर एक माणूस म्हणला, महाराज चला आपल्या घरी चहा प्यायला. आता बोलवल्याच्या नंतर आपल्याला जावं लागतंय. आम्ही चहा प्यायला गेलो डॉक्टर साहेब आणि चहा प्यायला गेल्याच्या नंतर चहा पेता पेता त्यानं आपल्या लेकराला बोलून घेतलं. म्हणला पप्या इकडे सांग महाराजाला नवा आटम किती, नवा आटम किती. पोरग म्हणला 52. तसा बाप हुशार होता, बापानं लगेच खिशात हात घातला, 200ची नोट काढली आणि पोराच्या हातात दिली. म्हणला पप्या जा याच्या गोळ्या खाय, बिस्किट खाय, आईस कर.
पण मला आला न राग. मी म्हणलं पोरग चुकीचं उत्तर द्यालं आणि तुम्ही त्याला पैसे द्यालात. अहो एक त्याच्या थोबाडात हाणाय पाहिजे. ते म्हणला महाराज पोरग कोणाचं आहे? मी म्हणलं तुमचं. मग मला आमच्या खोड्या आम्हाला माहीत नसतात. मी म्हणलं खोड्या? हो म्हणला महाराज आतापर्यंत पोरग 9 आटम 35 म्हणत होतं. किती म्हणत होतं? 9 आटम 35 म्हणत होतं. त्याला पैसे देऊ 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 52 वर नेले. जातीन म्हणला महाराज 1500 रुपये. पण पोरग 9 आटम 72 वर. मी म्हणलं मरावं तुझ्या पोटाला जन्माला यावं. ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याला नाही कळालं त्याला 7 दिवस पंक्ती होते आपल्या गावात. तशी उद्या दुपारा पंगत होणार आहे. मग काय करता? आपल्या लेकराला टाळकरी बनवा, आपल्या लेकराला माळकरी बनवा, आपल्या लेकराला वारकरी बनवणं ही सध्या काळाची गरज आहे. निर्वेशनी लेकरं बनवणं ही सध्या काळाची गरज आहे. मी एका गावाला गुरुजी कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक बाई माझ्याजवळ आली. म्हणली महाराज चला की आपल्या घरी चहा प्यायला. म्हणलं बाई चहा प्यायला? हो म्हणली महाराज आमचे ते लईच दारू पितात आणि तुम्ही त्याला काहीतरी सांगा की. म्हणलं आता तुमचे मालक लई दारू पितात म्हणल्यावर त्याला आम्ही काय करा? नाही म्हणली महाराज तुमच्या सांगण्यामुळे त्याला फरक पडला तर पडला. मी विचार केला गुरुजी आपल्या सांगण्यामुळे जर एखाद्या माणसाचं जर चांगलं होत असं तर आपण का सांगू नये? मी त्या बाईच्या घरी गेलो. त्या बाईचे मालक काय सकाळ सकाळ घरी नव्हते बघा. ते मालक कुठं गेलते? सकाळ सकाळ ड्युटीला गेलते. आता त्याची ड्युटी कोणती? इथं बसलेल्या अर्ध्या लोकांच्या लक्षात आली. आमचं चहा पाणी झालं, डॉक्टर साहेब नाश्ता पाणी झालं. आणि नाश्ता पाणी झाल्याच्या नंतर तेवढ्यात त्याची एंट्री झाली की हो. ते डोळेन गिळेन लाल गिल बघितल्याच्या नंतर तर मी तर जाग्यावर आधी अर्धा पंक्चर झालो. मला म्हणला कोण महाराज आहे का? कोण पोत्रात दिसायलो का काय तुला? ना म्हणला कीर्तनात वेगळे दिसतात. मला कीर्तनात वेगळे दिसायला का लुगडं नेसतो का काय? ना म्हणला ते पटकान गिटकान. मी म्हणलं पटका म्हणा ना मग गिटका काय? ना म्हणला इकडं आमच्या घराकडे कसं काय आले? मी म्हणलं गावात सप्ताह होता म्हणून आलो होतो. हो गडे म्हणला ते मंदिरावर 5-6 दिवस झालं भनभन सुरू झाली. म्हणजे सप्त्याला काय म्हणू लागलं ते बनबन. मी म्हणलं तुम्ही तिकडं येत नसतो म्हणला महाराज. आपण त्या पार्टीचे आपण लोकच नाहीत म्हणला. एकदाच कार्यकर्त्याला पट्टी दिली म्हणला. सांगितलं त्याला कडी करा, माती करा, दगड करा, आमटी करा, काय करायचंय तो करा, काय करायचंय तर करा. मी म्हणलं पट्टी तरी किती दिली? 10,000 पट्टी दिली म्हणला या पट्ट्यानं सप्त्याला. मी म्हणलं बरं आहे भाऊ आता गावातले पिदाडे माणसं जर सप्त्याला 10,000 रुपये पट्टी द्यालीत म्हणलं. हा 10,000 पट्टी दिली म्हणला महाराज मी. मी म्हणलं आता मला मारतो का काय तो? नाही ना म्हणला मला एक गोष्ट सांगा. मी सप्त्याला 10,000 पट्टी दिली म्हणल्यावर मग सप्त्यात काही हिस्सा आहे का नाही? मी म्हणलं तुम्ही सप्त्याला 10,000 पट्टी दिली म्हणल्यावर तुमचा काऊन हिस्सा नाही? म्हणला मग हिस्सा आहे ना. मी म्हणलं तुम्ही 10,000 पट्टी दिली म्हणल्यावर तुमचा काऊन हिस्सा नाही? म्हणला मग मया हिस्साचं कीर्तन तू इथंच कर. आता त्याला काय बोलावं डॉक्टर साहेब? ज्या गावी करावा वास आणि त्याशी नसावे उदास. मी म्हणलं मामा दारू कशाला पिता तो? दारूमुळे कोणाचं चांगलं झालंय? अहो चांगल्याचे संसार दारूमुळे काय झालेत? उद्ध्वस्त झालेत. लेकर बाळ रोडवर येत असतात म्हणलं. त्या माता माऊलीची किती बेजारी असते हो. दारू पिलं नाही पाहिजे म्हणलं. अहो भगवान श्रीकृष्णाचं खानदान सगळं दारूमुळे नष्ट झालं. तुमचं आमचं काय चांगलं होणार आहे म्हणलं? दारू पिलं नाही पाहिजे म्हणलं. असं म्हणल्याच्या नंतर गुरुजी त्यानं मग पायच धरले. मला आता पाय धरते डॉक्टर साहेब आणि उचलून असं आदळीत आहे काय की नाही ना म्हणला महाराज आजपासून बंद म्हणजे बंद. मला एवढा गुरुजी आनंद झाला. मी आलं जन्म आली याचे आणि आजी फळं झाले साचे. मला वाटलं मयामुळे एका माणसाची दारू सुटली. मग आनंद असा गगनात मावून गेला. तेवढ्यात त्याची बायको तिथं बसलेली होती. मी म्हणलं ताई अहो बघा तुमचे मालक काय म्हणाले? ते म्हणली महाराज काय म्हणाले? मी म्हणलं तुमचे मालक म्हणालेत आजपासून बंद म्हणजे बंद. ती म्हणली महाराज त्याच्या बंद म्हणण्याकडे तुम्ही जाऊच का? ते दारू पेल्यावर तसंच म्हणतंय. मी म्हणलं काय म्हणाले मामा? नाही म्हणला महाराज आजपासून बंद म्हणजे बंद. अहो देवाची शपथ म्हणला आजपासून बंद म्हणजे बंद. मी म्हणलं ताई तुमचे मालक देवाची शपथ घालायले. ते म्हणली महाराज ते दारू प्यायला देवाची शपथ घालतंय. देवाला डोसक्यावर ठेवून सगळं गाव फिरत आहे म्हणली. तुम्ही त्याच्या बंद म्हणण्याकडे जाऊच नका. ती मला नाही आजपासून बंद म्हणजे बंद. आजपासून बंद म्हणजे बंद. त्याची बायको म्हणली 11:15 वाजले तरी तू बंद म्हणजे बंदच म्हणायलास. बंद म्हणजे बंद म्हणायलास. काय बंद र? ते म्हणला तुला वाटायले का मी दारू बंद म्हणायलो? मी म्हणायलो आजपासून सप्त्याला पट्टी द्यायची. आजपासून महाराज लोक घरी आणायचे. मी जे डॉक्टर साहेब धोतर धरलं आणि पुन्हा मंदिर गाठलं. पुन्हा कोण्या दारुड्याच्या घरी गेलो नाही. म्हणून आपल्या लेकराला टाळकरी बनवा, आपल्या लेकराला माळकरी बनवा, आपल्या लेकराला वारकरी बनवून ही एक काय काळाची गरज आहे. अरे तरुण आहे जवान, तरुण आहे जवान. तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गीता भागवत ज्ञानेश्वरी आणि मायबापाच्या सेवेवर ठेव तू भान. तरच या भारत देशाची उंच होईल मान. आणि या भारत देशाची जर उंच करायची असेल मान तर महिला मंडळ आपल्या लेकराला शिकवा पसायदान.
आणि त्याला जर तुम्ही शिकवलं पसायदान तर म्हातारपणी होईल तुमच्या जीवनाची, त्याला जर शिकवलं नाही पसायदान तर म्हातारपणी होईल तुमच्या जीवनाची तानातान. म्हणून पोराचं वय वर्ष झालंय 8, पोरग वरातीत नसतंय ताट. अरे पोराचं वय वर्ष झालंय 8, पोरग वरातीत नसतंय ताट. म्हणून त्याला शिकवा हरिपाठ, नाही तर लाईल म्हातारपणाला तुमची इलेवाट. जाता जाता एवढं सांगून जाईन मायबाप, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है संत मारुतराव महाराज की, वरना मुझ में तो कोई ऐसी बात नहीं. ज्ञानेश्वर बावली.